माकडाचा माळ, वैर, डोळे मोडीत राधा चाले, पाझर, रानबोका, केवड्याचे कणीस या कथा म्हणजे मानवी जीवनाच्या विविध छटांचे प्रभावी रेखाटन आहे. अण्णाभाऊंनी केवळ कादंबऱ्यांपुरतेच मर्यादित न राहता लघुकथा, प्रवास वर्णन, आत्मचरित्रात्मक कथा, गुन्हेगारी विषयातील अनेक कथा लेखन, कौटुंबिक समस्यांवरील कथा अशा अनेक साहित्य प्रकारात लेखन करून शोषितांचे जीवन मुख्य प्रवाहात आणण्याचं धाडस त्या काळात दाखवलं. त्यांचे साहित्य म्हणजे दलित, कष्टकरी, महिला आणि शोषितांच्या दुःखाची, संघर्षाची आणि स्वप्नांची खऱ्या अर्थानं कवनं गाणारी होती. अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थानं जनतेचे साहित्यिक होते. त्यांनी शब्दांना क्रांतीचं रूप दिलं. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा मुख्य उद्देश हा केवळ करमणूक नव्हता, तर भांडवली आणि ब्राह्मणवादी व्यवस्थेचा रोष व्यक्त करणे आणि समाज जागृती घडवून आणणे हा त्यांच्या लेखणीचा मुख्य उद्देश होता. त्यांच्या लेखणी